आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी, आपण दोघी आहोत ना एकमेकींना. आपल्याला कोणाची गरज नाहीये. बिट्टी, मला माफ कर. तू नेहमी मला विचारायचीस, पण मी तुला कधीच काही सांगितलं नाही. पण मी हे फक्त आपल्या भल्यासाठी केलं बाळा. माफ कर मला. आई, तू माझी स्ट्रॉंग आई आहे ना, रडायचं नाही. मी तुला कधीच पार्टनरबद्दल काहीच विचारणार नाही. प्रॉमिस. तुला नाही जायचं ना परत तिथे, मग मला पण नाही जायचं परत तिथे. आपण इथेच राहू. नंदिनी, रुद्राला सांगितलंय यांच्याबद्दल? नाही, मला ते इतक्या लगेच येतील असं वाटलं नव्हतं. आताच यावं लागतं अवेळी. इंटिमेशन दिलं नसेल तर उत्तमच, नाहीतर रुग्ण उगाच तमाशे करतात, लपून बसतात. अचानक उचललेलंच बरं, काही कळायच्या आधी. अहो पण हे बघा, आईला टेन्शन येणार, कल्पना आहे आम्हाला. त्याला बरं वाटेल नक्कीच. तो बरा होऊन परत आला ना का सगळ्यात आधी आनंद तुम्हालाच होणार. परत आला तर ना, हा आनंद मी तुला कधीच मिळू देणार नाही नंदिनी. कुठे पेशंट? या माझ्या मागे, मी दाखवते. वाटलं कुठं? रुद्र, चहा घे. अरे मला दारू हवी आहे. रुद्र, काय चालवलंयस तू? ए मला दारू हवी आहे. चहा आणि नाश्ता करून घे. नाही तू कर, मला दारू माझ्या बाटल्या दारू कुठे? रुद्र, बाटल्या अरे, कुठे? रुद्र, बाटल्या दारू माझी. रुद्र, काय कुठे चाललाय तू? दारू हवी, बॉटल मध्ये दारू नाही आहे. कोण आहे तुम्ही? दारू हवी? चल माझ्या बरोबर, दाखवतो. ए कोण आहेस तू? ए काय करताय? सोडायला. ए अरे पुष्पा कोण आहे ते? सांग ना मला सोडायला.
सोड मला. ए सोड. कोण आहेस तू? चाल तुला रिहॅब सेंटर मध्ये नेतो चाल. रियाब. ए रियाब सोड. ए सोड. कुठे घेऊन चालले? अरे सोड ना. ए पुष्पा. सांग ना. रोहित यांना सांग ना. अरे मला कुठे घेऊन चालले ते रियाब मध्ये? अरे मला काही नाही झालंय. गौरीजींना शोधतोय. मला कुठेतरी घेऊन चालले. मी फक्त दारू मागितली. मला काही झालेलं नाहीये. हो रुद्र शांत हो. थोडेच दिवस ते बरं करतील तुला. अरे बराच आहे मी. मला काही नाही झालंय. तू सांग ना यांना. हे बघ रुद्र थोडेच दिवसांचा प्रश्न आहे. हे थोडे दिवस कधीच संपणार नाहीत. अरे मी का जाऊ? मला काहीच नाही झालंय. ए सोडा. राजन काका. नंदाई. ए सोड मला. पुष्पा भाऊजी आपल्याकडे काही दुसरा पर्याय नाहीये का? ए आवाज बंद कर. तुला काय कळतं? ते घेऊन जा रे त्याला. ए मला काही नाही झालं. ए सुमित. ए रोहित. मला काही नाही झालं. पुष्पा. फायनली हा बेवडा गेला एकदाचा घरात. ए सोड. ए सोड मला. कुठे घेऊन चाललंय? सोड. ए सोड. सोड. सोड ना. सोड. सोड. ए रुद्र बाळा आम्ही हे तुझ्या भल्यासाठी करतोय. ए चुकीचं आहे. मी पैठण कर. चुकीचं होतं. यांना थांबवा. मला नाही जायचं. मला गौरीजींना भेटायचं. ए सोडायला सांग. सोड. ए सोड. 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 रुद्र रुद्र अरे तुला बरं वाटेल तिथे. अरे मी वेडा नाही. सांग ना यांना. हो तू वेडा नाहीयेस पण तुला खरंच बरं वाटेल तिथे. प्लीज यार ते वेकेशन होम सारखं असणार आहे. मग तू जा तिकडे. मला नाही जायचं अरे तिकडे. मला नाही जायचं. सोड. सोड. नंदी. मी तुला सोडून नाही जाणार कुठे. मी वेडा नाहीये. यांना सांग ना तू. मी नाही जाणार तुला सोडून कुठे. तुला माहिती आहे ना गौरीजी आहेत. तू सांग ना यांना गौरीजी आहेत. मला गौरीजींना भेटायचंय. मला नाही जायचंय. अरे तुला बरं व्हायला हवं ना. त्यासाठी जायला हवं. रुद्र तुझा. तुला त्रास होतोय माझा. ठीक आहे जातो मी. आता नाही त्रास होणार माझ्यामुळे कोणाला. मी जातो. ऐक ना रुद्र माफ कर मला पण तुझ्याच भल्यासाठी रे. मला 2 मिनिटं मिळतील का? हो सोडा त्यांना 2 मिनिटं.
गौरीजी गौरीजी तुम्ही आहात गौरीजी. यांना कोणाला पटत नाहीये पण तुम्ही आहात. हे सगळे मला वेडा समजतायत. मी वेडा नाहीये. गौरीजी आहेत. पण ते आता माझ्या सोबत नाही आहेत. गौरीजी तुम्ही इथे परत आलात तर मी इथे नसेन. आता यांना कसं सांगू मी की मला डोक्यावर नाही माझ्या मनावर उपचाराची गरज आहे. आणि तो तुम्ही येण्यानेच होऊ शकतो. जरा 2 क्षण सहवास अनुभवत होतो. पण आता वाटतं वेळ निघून गेली. गौरी जिथे कुठे असशील तिथून तुझी सावली राहू दे रुद्रावर. दादू मी निघते. खरंच मी फक्त ते घर तुटू नये म्हणून जाते. मला आणि बिट्टीला त्या घरात पुन्हा कधीच जायचं नाही. पण मी जर आता नाही गेले तर नंदाईचं घर कायमचं कोलमडेल आणि मला ते नकोय. नंदाईपासून रुद्र सर दूर झाले तर त्या नाही जगू शकणार. आणि तेही तू काय करायचं ठरवलेस? हा
रुद्र सरांना भास होत नाहीये तर खरंच मी जिवंत आहे एवढंच सांगणार आहे मी. खरं तर मला बघून हे कळेलच त्यांना. गौरी, शिक्षक हे आमच्या आश्रमामध्ये नाही. दादू, मग आपल्या कामात लुडबुड केलेली आपल्याला बी चालणार नाही. चला बायको, चला बॅग घ्या भरायला. त्याचं काय ना, बरेच दिवस झाले कामाला अटकले आहेत ना आपली. 6 महिने झालेत आता. त्याच्यामुळं पटपटा आता सगळी कामं करायला पाहिजे. चला लवकर बॅग भरायला घ्या. चला अगं बाई, माझी छोटीशी परी इथंच आहे की. सोनपरी, टिंकल टिंकल लिटिल स्टार. खबरदार तिच्या वाटेला गेलास तर. तू अडवणार मला? घे, अडव. त्यांना तुमच्या दोघींनाही सोडणार नाही. पिट्टी चाल. तुला तर नाही सोडणार.
जेव्हा मुलांच्या जीवावर एखादी गोष्ट येते ना तेव्हा एरवी साधी वाटणारी आई सुद्धा दुर्गेचं रूप घेते. तू माझ्या मुलीच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीस, कळलं?